ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका पत्रातील काही विचारांवर नजर टाकणार आहोत. त्यांच्या लेखनातून ना आध्यात्मिक प्रवासाचा एक नकाशाच मिळतो आपल्याला. हो, अगदी बरोबर. पण त्यातले काही टप्पे आहेत, जसं की अधिमानस किंवा अतिमानस, ते खूपच गूढ वाटतात की नाही? आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या पत्रानुसार आपण ज्याला आत्मसाक्षात्कार म्हणतो ना, तो या प्रवासाचा शेवट नाहीये. शेवट नाही, ती फक्त एक सुरुवात आहे. खरी चढाई तर त्यानंतर सुरू होते. अनेकदा या संज्ञा म्हणजे आत्मसाक्षात्कार, अधिमानस, अतिमानस या सगळ्या एकसारख्याच वाटतात, पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. थांबा, म्हणजे आत्मसाक्षात्कार ही फक्त पहिली पायरी आहे? हेच तर अनेकांसाठी अंतिम ध्येय असतं. मग नक्की काय होतं? या पत्रानुसार आत्म्याचा किंवा चैतन्याचा साक्षात्कार हा अधिमानस किंवा अतिमानसाच्या खूप आधी घडतो. म्हणजे अनेक साधकांना तो उच्चतर मनाच्या पातळीवर होतो, पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांना अतिमानसिक चेतनेचा अनुभव आलाय. अच्छा. सुरुवातीला तर हा अनुभव खूपच अंशिक असू शकतो. म्हणजे फक्त मानसिक पातळीवर किंवा भावनिक पातळीवर सत्याचा एक छोटासा अंश जाणवतो. आणि पूर्ण अनुभव कसा असतो मग? जेव्हा साधक आपल्या सामान्य मर्यादित मनाच्या पलीकडे जातो आणि एका विशाल, शांत, व्यापक मनात प्रवेश करतो, तेव्हा त्याला आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते. आणि इथेच काहीतरी विलक्षण घडतं, बरोबर? हो, त्या विशालतेत प्रवेश केल्यावर मनातील विचारांची सतत चालणारी गडबड ती पूर्णपणे थांबते. विचार पूर्णपणे थांबतायत, हे तर अविश्वसनीय वाटतंय. सामान्य माणूस तर एक क्षणही विचार थांबवू शकत नाही. मग दैनंदिन कामं कशी करायची? व्यक्ती निष्क्रिय बनते का? हाच यातला सर्वात सुंदर भाग आहे. ही एक आंतरिक नीरवता असते. आंतरिक नीरवता? हो, एक अशी शांतता जी कोणत्याही बाह्य कृतीने भंग पावत नाही. व्यक्ती काहीही करत असली, बोलत असली, काम करत असली, तरी आतली ती शांतता तशीच टिकून राहते. मग कृती करण्याची प्रेरणा कुठून येते? कृतीसाठी लागणारे सर्व संकेत किंवा प्रेरणा एका उच्च स्रोताकडून मिळतात, आणि ते त्या मूळ शांतीला कोणताही धक्का पोचवत नाहीत. हे आंतरिक नीरवतेचं वर्णन खूपच आकर्षक आहे. पण सुरुवातीला तुम्ही म्हणालात की ही शेवटची पायरी नाहीये. नाही. मग या शांततेच्या पलीकडे अजून काय आहे? अधिमानस आणि अतिमानस या अवस्था कुठे येतात? त्या याच्याही पुढच्या आणि खूप उच्च पातळीवरच्या अवस्था आहेत. पण तिथे पोचण्यासाठी काही पूर्वअटी आहेत. पूर्व अटी? हो, हे अगदी घर बांधण्यासारखं आहे. आधी पाया पक्का लागतो की नाही? बरोबर. तर या पत्रानुसार साधकाला आधी आत्मसाक्षात्कार झालेला असला पाहिजे. ही पहिली अट. दुसरी, त्याची आंतरिक नीरवता पक्की झालेली असली पाहिजे. आणि तिसरी, त्याचा आधार शुद्ध आणि पूर्णपणे उन्मिलित झालेला असावा. एक मिनिट, इथे आधार आणि उन्मिलित होणं म्हणजे नेमकं काय? हे थोडे जड शब्द वाटतात. सोप्या भाषेत सांगतो, आधार म्हणजे आपलं मन, आपल्या भावना आणि आपलं शरीर यांचं एकत्रित स्वरूप. अच्छा, आपली संपूर्ण प्रकृती. अगदी. आणि या आधाराचं उन्मिलन होणं म्हणजे, समजा एक घट्ट बंद कळी आहे, ती पूर्णपणे उमलण्यासारखं आहे. जोपर्यंत आपलं संपूर्ण अस्तित्व असं मोकळं आणि ग्रहणक्षम होत नाही, तोपर्यंत पुढचा टप्पा शक्यच नाही. का? कारण अधिमानसाची चेतना खूप विशाल आणि शक्तिशाली असते. ती मर्यादित किंवा अशुद्ध आधारात सामावू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे पाया पक्का झाला, मग अधिमानस अवस्थेचा अनुभव कसा असेल? तो या आंतरिक नीरवतेपेक्षा वेगळा कसा जाणवेल? खूप छान प्रश्न आहे. आंतरिक नीरवता एक शांत स्थिती आहे. पण अधिमानसाच्या अवस्थेत साधकाला अनेक वैश्विक सत्य एकाच वेळी दिसू लागतात. एकाच वेळी? हो, जणू काही तो एका उंच पर्वताच्या शिखरावरून खालची सगळी दरी आणि त्यातले वेगवेगळे रस्ते एकाच नजरेत पाहतोय. वाह. म्हणजे त्याला वेगवेगळ्या विचारांमधल्या सत्यांमधली एकतानता दिसायला लागते. पण अतिमानसामध्ये तो फक्त पाहत नाही,
तर तो स्वतः ती वैश्विक चेतना बनतो. तो दरी पाहणारा निरीक्षक राहत नाही, तर तो स्वतः ती संपूर्ण दरी बनतो. म्हणजे हा दृष्टिकोनातला एक प्रचंड मोठा बदल आहे. खूप मोठा. थोडक्यात हा प्रवास एका निश्चित क्रमाने होतो. आधी सत्याची एक झलक, मग आंतरिक शांततेत स्थिरता आणि त्यानंतरच वैश्विक चेतनेच्या उच्च स्तरांमध्ये प्रवेश. अगदी बरोबर. या पत्रानुसार ही एक शिस्तबद्ध चढाई आहे. कोणताही शॉर्टकट नाही. आधी पाया, मग इमारत. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की आध्यात्मिक प्रगती हे एकच ध्येय नसून ती अनेक स्पष्ट आणि पायाभूत टप्प्यांची एक मालिका आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.